जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढत आहे। अतिक्रमणाचा मुद्दा महासभेत तापल्यानंतर महापालिका प्रशासनाला कारवाईची जाग आली। गुरुवारी शहरातील अजिंठा चौफुली परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। या कारवाई दरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुजाभाव केल्याचा आरोप करण्यात आला। अनेक ठिकाणी वादाचे प्रकारही घडले। अजिंठा चौफुली परिसरात असलेल्या बंगार बाजारात अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केलेलं आहे। त्याचप्रमाणे महामार्गालगत देखील अतिक्रमण वाढलं आहे। त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई हाती घेतली। बंगार बाजारातील अनेक वाहनं बंगार साहित्य जप्त करण्यात आलं। महामार्गाजवळ कार बाजारातील वाहनही उचलण्यात आली। आज जळगाव शहरामध्ये जळगाव महानगरपालिका, नॅशनल हायवे, पोलीस प्रशासन यांच्या मार्फत राष्ट्रीय महामार्गाच्या लगत जे काही लोकांचं अतिक्रमण आहे, ज्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो, अनेक ठिकाणी अपघात होतात, अशा सर्व दुकानांना, आस्थापनांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत 8 दिवसांपूर्वी नोटीस देण्यात आल्या होत्या। अशा सर्व लोकांना आज कारवाई करण्यात आली। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईत भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे ही कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। 100% भेदभाव सुरू आहे साहेब। आम्ही कार बाजारवाले, आमच्या गाड्या नेहमी उभ्या नसतात। आज ती गेली, विकली, मग आली 8 दिवसांना 4 दिवसांना, तो विषय वेगळा। विषय आज सध्याचा विषय असा आहे की सुरुवात तुम्ही अजिंठा चौफुली पासून केली, बरोबर। सर्वात पहिले तुम्हाला बच्चाव साहेब सातपुडा ऑटोमोबाईलचा अतिक्रम समोर दिसतोय। त्यांची भिंत पण बांधलेली आहे, त्यांनी रोड पण जॉईंट करून टाकलेला आहे। त्यांच्या गाड्या आता सध्या चालू परिस्थितीमध्ये उभे आहे। त्यांच्यावर कारवाई न करता ते शोरूम सोडून जण बाकी सर्वांचे तुम्ही अतिक्रमण काढताय। अतिक्रमण काढणाऱ्या साहेबांना बोलताय ते म्हणताय नाही आम्ही करू, आम्ही नंतर करू। नंतर का? पहिले त्यांच्यावर कारवाई का नको? अमर जैन साहेब जे काल महासभेमध्ये बोलत होते की गरिबांना तुम्ही त्रास देता आणि मोठ्या लोकांना सोडून, त्याचं जे कालचं म्हणणं आहे महासभामध्ये, म्हणजे त्यांचं म्हणणं 100% खरं आहे। आज आम्ही धरून चालायचं का? मग गरिबांवर शासन प्रशासन अन्याय करणार आहेत का? पहिले तर हा रोड टाकून दिला, ठीक आहे। ह्या अजिंठा चौफुली पासून तर खोटेनगर पण सांगा तुम्ही, लय गोरगरीब लोक आहे, कोणी मोठे लोक जास्त नाहीच आहे। फुटपाथवर धंदा करणारे, रोज पोट भरणारे लोक मोजकेच लोक आहे बिचारे, जे 2-4 तास हॉटेलवाला समजो, भेल भत्तेवाला समजो, काही म्हणो, हे थांबता। फ्रूटवाल्याला लगावले, ठीक आहे, त्याला तुम्ही मनाई करता, ते आम्हाला मान्य आहे। पण हे जे भेदभाव सुरू आहे सध्याची परिस्थितीत, हे का? अभी कुछ दिन पहले प्रशासन ने, NHAI ने सभी कार बाजार गैरेज वालों को नोटिसें दी थी कि भाई तुम्हारे जो नो पार्किंग जोन में गाड़ियां खड़ी थी उसको निकालो। मेरा सवाल ये है प्रशासन से कि ये नोटिस हीरो होंडा का जो शोरूम है बच्चों साहब के, उसको बड़े आदमी को मिली थी? अगर मिली थी तो मेरा ये बोलना है कि NHAI ने जब महापालिका को लेटर दिया कि हमने सबको नोटिस दी थी और कार्रवाई के लिए जब आई है और चौफुली से शुरू करे, तो बच्चों साहब का जो शोरूम है उसको छोड़कर बाकी से चालू करे। मतलब तुमको गैरेज वाला नहीं चल रहा, रेवड़ी वाला नहीं चल रहा, बीच में बेचारा भत्ते वाला बैठा है वो नहीं चल रहा, अंडे की गाड़ी वाला नहीं चल रहा, और एक बड़ा आदमी है तो उसके ऊपर कार्रवाई नहीं होगी। प्रशासन के इस पर खामोश है। अभी हमने ठाकुर साहब जो अधीक्षक है, अतिक्रमण का जो अधिकारी आए हुए, उपायुक्त आए हुए, इनसे बात की, इनसे मुतालबा किया आवाम की तरफ से। ये गोरगरीब ने तो आज आपके कहने पे 1 सेकंड में गाड़ी हटा ली है। आज भी हमने उनको बोले, तो आप गवाह इस बात के कि उनको बोले बच्चों के पास नो पार्किंग में 4 व्हीलर 2 व्हीलर, इनके पास जितनी एक दुकान पे खड़ी है उससे 10 दुकानों का माल उनके पास खड़ा हुआ है रोड के ऊपर। उसके ऊपर प्रशासन खामोश है, काम नहीं कर रहा क्यों? और हम अगर आप उनको बोलने जा रहे तो उधर कार्रवाई करो, तो आगे चले गए। आज आप जाओ अभी के अभी लाइव ले लो वहां से, और उनका भी बाइट इसके ऊपर लो कि बच्चों साहब पे कार्रवाई क्यों नहीं? बच्चों साहब बड़ा आदमी इसलिए कार्रवाई नहीं है कि इसके पीछे कुछ पॉलिटिकल षड्यंत्र है। या कारवाईवर कार बाजारातील काही व्यावसायिकांनी बोट ठेवलंय। त्या संदर्भात जेव्हा पत्रकारांनी उपायुक्तांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी पोलीस प्रशासनाला पुढे करत कशा प्रकारे वेळ मारून नेली तेही पहा। जे अनधिकृतपणे रस्त्यावरती वाहनं पार्क करतायत त्या लोकांना पोलीस प्रशासनामार्फत वाहनांवरती दंड लावण्यात येत आहे।
जी लोक दंड लावून आपली वाहनं काढून घेणार नाही, ती वाहनं जप्तीची कारवाई मनपाकडूनच चालू. कार बाजारातील व्यावसायिकांनी एका शोरूमच्या अतिक्रमणाला अभय दिल्याचा आरोप केला. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्या परिसरातील वाहनांवर देखील कारवाई केली. यापूर्वी देखील महापालिकेने अजिंठा चौफुली परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे, परंतु त्यात सातत्य राखलं जात नाही. म्हणून काही दिवसातच पुन्हा जैसे थे परिस्थिती होते. आता महापौरांनी अतिक्रमणाचा विषय मांडला आहे, त्यामुळे किती दिवस कारवाईत सातत्य राहतं हे पाहणं तर महत्त्वाचं असेलच. पण कारवाई करताना गरिबांवर हातोडा आणि बड्यांना अभय असा प्रकार होऊ नये अशीच अपेक्षा जळगावकरांची आहे. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.